गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण बऱ्याच दिवसांनी लेक्चर स्टार्ट करतो आहे. फर्स्ट चॅप्टर आपण कम्प्युटर ग्राफिक्सचा पाहिला होता. आपण त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी तुम्हाला मल्टिपल चॉईससाठी त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. ते व्हिडिओ पुन्हा तुम्ही एक्झामच्या आधी, मला वाटतं एक्झामचं शेड्यूल तुमचं 12 तारखेनंतर पडलेलं आहे. 16 का 17 तारखेला हा पेपर असेल आपला कम्प्युटर ग्राफिक्सचा. आपला 10 तारखेपर्यंत हा सिलेबस कंप्लीट होऊन जाईल. लेक्चर तयार आहेत. 2-2, 3-3, 4-4 मी लेक्चर टाकणार आहे एका सिरीजमध्ये. ज्यावेळेस काहींचे सिलेबस संपत आहेत तुम्ही लास्ट टप्प्यामध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ह्या सब्जेक्टमध्ये प्रॅक्टिकली बऱ्याच काही गोष्टी आहेत. कारण तो ओपन जेल एक लायब्ररीचा आपण यूज करतो. ग्राफिक सिस्टीम काय असते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेमसुद्धा आहेत. बट प्रॉब्लेम जास्त आता ह्याच्यामध्ये विचारले जात नाहीत किंवा सोल्युशन किंवा डायरेक्ट इनपुट दिलं जातं आणि त्याचं आउटपुट काय आहे तेवढा वेळही नसतो. त्यामुळे नाही का त्याचे ट्रिक असतात, काय असतात ते सिंपल असतात की त्याचा फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युलामध्ये टाकलं की ॲटोमॅटिक ते आन्सर डिस्प्ले होत असतात. जर आपण तशा प्रकारे ऑफलाईन असतो तर आपण तसे एक्झाम्पल पण घेणार आहोत. परंतु तो 4थ्या, 5व्या आणि 6व्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहेत. आत्ता पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर आणि तिसऱ्या चॅप्टरमध्ये पूर्ण थ्योरेटिकल पार्ट आहे. आपण एक 10 दिवसापूर्वी आपण पहिला चॅप्टर कम्प्युटर ग्राफिक्सचा संपवला आहे. त्याच्यामध्ये आपण कम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय असं छोट्या टर्म आहेत, कॉम्पोनंट आहेत, आपण त्या सर्व पाहिल्यात. आता सेकंड आणि थर्ड चॅप्टरमध्ये आपण इनपुट डिव्हायसेस सेकंड चॅप्टरमध्ये आणि थर्ड चॅप्टरमध्ये आपण आउटपुट डिव्हायसेस पाहणार आहोत. इट इज अ थ्योरेटिकल पार्ट. सिंपल आहे. काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत कारण इट इज अ थिअरी पार्ट आहे. कारण जर आउटपुट डिव्हायसेसमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, प्रिंटर म्हणजे काय, मग कोणत्या टाईपचे प्रिंटर असतात, मग लेझर प्रिंटर, हे प्रिंटर, ते प्रिंटर, त्याचा ॲडव्हान्टेज काय, त्याचा डिसॲडव्हान्टेज काय, त्याचं लिमिटेशन्स काय, एवढा पार्ट आपण टीच करत नाही बसणार. प्रिंटर लक्षात घ्या. आउटपुट डिव्हायसेस आहे, तुम्हाला त्याचा फंडामेंटली त्याचा यूज तुम्हाला माहिती पाहिजे. आपण ह्या सेकंड आणि थर्ड चॅप्टरमध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेसची लॉजिकली असेल किंवा फिजिकली काय गोष्टी असतील आपण त्याचं इंटरॅक्शन पाहणार आहोत किंवा कम्प्युटर ग्राफिक्सची त्याची काय रिलेशनशिप आहे ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आपण सेकंड चॅप्टर पाहतोय आहे ना. इट इज अ सिम्पल चॅप्टर. कारण थ्योरेटिकल पार्ट आहे. ज्यावेळेस आपण रीड करायला सुरू करू किंवा लर्न करायला सुरू करू आपण त्यावेळेस समजून येईल की हे पूर्ण थ्योरेटिकल पार्ट आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स नाही आहेत. 4थ्या, 5व्या आणि 6व्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत. तर सेकंड चॅप्टर आपण ग्राफिक्समधला पाहतो, इनपुट डिव्हायसेस अँड इंटरॅक्शन टास्क. 2-2 लेक्चर पडतील या सेकंड चॅप्टरवर आणि थर्ड चॅप्टरवर. मला वाटतं ते आजच मी ते 4ही लेक्चर सिरीज टाकून देणार आहेत, दुसऱ्या चॅप्टरची आणि तिसऱ्या चॅप्टरची. तर आपण इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हायसेस हे 2 चॅप्टरमधील सेकंड चॅप्टर आपण आज पाहणार आहोत, इनपुट डिव्हायसेस आणि इंटरॅक्शन टास्क. आपण ज्यावेळेस एखादा कम्प्युटर यूज करतो किंवा लॅपटॉप यूज करतो किंवा एखादा टॅबलेट यूज करतो किंवा तुम्ही एखादा मोबाईल्स यूज करता त्यावेळेस तुम्ही इनपुट्स देता किंवा टच करता किंवा एखादा लाईट पेन असेल त्या लाईट पेनने तुम्ही शो करण्याचा एखाद्या व्हाईटबोर्डला शो करण्याचं काम करता किंवा राईट करण्याचं काम करता किंवा जॉयस्टिक असेल ते जॉयस्टिक आपण गेम्स खेळण्यासाठी यूज करतो किंवा कीबोर्ड्स असतील इनपुट देण्यासाठी किंवा माऊस असेल, अशा बऱ्याच गोष्टी आपण यूज करतो आपण. मग कम्प्युटरशी इंटरॅक्ट होत असताना किंवा एखाद्या टॅबलेटशी इंटरॅक्ट होत असताना हा डायरेक्टली कधीच इंटरॅक्ट होत नाही. त्याला काहीतरी सपोर्टिव्ह लागेल आणि ते सपोर्टिव्ह हे ओपन जेल लायब्ररीमधून आपण त्याचे फंक्शन असतील किंवा काय असेल ह्या गोष्टी यूज केल्या जातात. तर ग्राफिकली इंटरॅक्शन होत असताना किंवा फिजिकली इंटरॅक्शन होत असताना ह्याच्यामध्ये त्या गोष्टीचा लायब्ररीमध्ये किंवा त्या ओपन जेलचा त्यांनी सपोर्टिव्हली यूज केला आहे. कारण मी एखाद्या माऊसने क्लिक केलं, माऊस क्लिक केल्यानंतर एखादी गोष्ट क्लिक कशी होत असेल
किंवा एखादा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो किंवा एखादा फोल्डर तयार करतो आपण म्हणजे इनपुट देऊन, हे कशा प्रकारचं डेव्हलप होतं आहे, इट इज अ ग्राफिकली डेव्हलप केलेले गेले आहेत. तर इनपुट डिव्हायसेसमध्ये आपण पाहू की इनपुट डिव्हायसेस सी पी यूशी आपण कनेक्ट असतो किंवा सी पी यूला आपण इनपुट देतो आणि तो काय करतो आपण अदर आउटपुट. इट इज सिम्पल प्रोसेस. इनपुट देन प्रोसेसिंग, सी पी यूमध्ये काय होईल, प्रोसेसिंग होईल आणि देन डिस्प्ले. इनपुट देत असताना डेटा कोडेड इन कम्प्युटर अंडरस्टँडेबल फॉर्ममध्ये. ज्यावेळेस आपण डेटा इनपुट देत असतो, ज्यावेळेस प्रोसेसिंग होईल त्यावेळेस तो डेटा कशामध्ये कन्वर्ट होत असतो, इनपुटमधून. डेटा इज कोडेड इन अ कम्प्युटर अंडरस्टँडेबल फॉर्ममध्ये. त्या कम्प्युटरला अंडरस्टँडिंगच्या भाषा जी काय कळते का 0-1 असेल किंवा मशीन बायनरी लँग्वेज असेल, ह्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि सी पी यूमधून पुन्हा डेटा एन्कोडेड होतो. तो कसा होतो, ह्युमन रिडेबल होतो आणि देन डिस्प्ले द स्क्रीन. सिम्पल साधे, एखादं इनपुट दिलं की आपण स्टार्ट केलं किंवा एखादी गोष्ट लावली की आपल्याला एखादं आउटपुट डिस्प्ले होतं, बरोबर. म्हणजेच जिथं इनपुट दिले तिथं काय होईल, तो कोड कम्प्युटर आधी समजून घेईल आणि त्याचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करेल, ह्युमन रिडेबलमध्ये, आणि आपल्याला तो काय करतो, डिस्प्ले होत असतो. मग ह्या सर्व प्रोसेसमध्ये ग्राफिकली काय यूज होतं किंवा कशा प्रकारचं होतं, परंतु आपला हा थेरटिकली पार्ट असल्यामुळं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण जर एखाद्या मशीनवर किंवा इंटरॅक्शन करत असताना 2 डिव्हाइसेस बेसिक कशाचे, इनपुट डिव्हाइसेस, 2 बेसिक टाईप ग्राफिकली इंटरॅक्शन, पॉइंटिंग डिव्हाइसेस आणि पोझिशन डिव्हाइसेस. पॉइंटिंग डिव्हाइसेस ज्यावेळेस मी पी सीवर काहीतरी काम करत असेल तिथं ऑलरेडी डेटा, एखादा फोल्डर असेल किंवा तुमचा आयकॉन असेल किंवा काय असेल, ऑलरेडी ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावर आपण काय करतो, क्लिक करतो आणि तो ओपन होतो. म्हणजे काय, तिचं ऑलरेडी तो डिव्हाइस त्या जाग्यावर तयार आहे पहिल्यापासून. तो फक्त आपण काय करतो, ओपन करण्याचं काम किंवा क्लिक करण्याचं काम करतो. दिस इज कॉल्ड पॉइंटिंग डिव्हाइसेस. असे काय पॉइंटिंग डिव्हाइसेस आहेत की जे फक्त कसे असतात की आपण त्यांचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल माऊस असेल, ट्रॅकबॉल असेल, तुमचा लाईट पेन असेल, हे काय करतात, ऑलरेडी जे काही डिव्हाइसेस आहेत किंवा जे ऑलरेडी ऑब्जेक्ट आहे किंवा ऑलरेडी जे काही इनपुट्स आहे त्याला काय करतो आपण फक्त देण्याचं काम करतो. ते ऑलरेडी तिथं प्रेझेंट असतात. सेकंड टाईप आहे पोझिशन डिव्हाइसेस. पोझिशन डिव्हाइसेसमध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करतो असतो. आपण राईट क्लिक करून एखादा फोल्डर तयार करतो, क्रिएट द फोल्डर. लक्षात घ्या, ज्यावेळेस मी एखादा फोल्डर तयार करेन किंवा एखादी पोझिशन तयार करेल, पोझिशन म्हणतो मी, पोझिशन तयार करणं म्हणजे एखादा त्याला स्वतःचे कॉर्डिनेट देणे. पॉइंटिंग डिव्हाइसेसमध्ये ऑलरेडी कॉर्डिनेट देऊन तो तयार केलेला ऑब्जेक्ट आहे, तो फक्त आपण काय करतो, यूज करतो. आपण काही रेंज देत नाही किंवा काही व्हॅल्यू देत नाही, आपण फक्त त्याला काय करतो, यूज करतो. दॅट इज कॉल्ड पॉइंटिंग डिव्हाइसेस. आणि पोझिशन डिव्हाइसेस कसे असतात की ज्या डिव्हाइसला आपण नवीन रेंज देतो किंवा नवीन व्हॅल्यू देतो किंवा नवीन नंबर्स असतील किंवा नवीन एखादं ऑब्जेक्ट तयार करायचं असेल तर आपण त्या कीबोर्डचा यूज करतो. म्हणजे आपण काय करतो, नवीन पोझिशन देण्याचा प्रयत्न करतो किंवा नवीन पोझिशन देऊन तो ऑब्जेक्ट डेव्हलप करतो. म्हणून इंटरॅक्शन होत असताना किंवा आपण त्या पी सी सी किंवा लॅपटॉपशी ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस आपल्याला कळलं पाहिजे की पॉइंटिंग डिव्हाइसेस आणि पोझिशन डिव्हाइसेस काय असतात. पॉइंटिंग डिव्हाइसेस ऑलरेडी क्रिएट आहेत, ऑलरेडी डेव्हलप आहेत, त्यांना आपण फक्त काय करतो, पॉईंट करत असतो आणि माऊसने काय करतो, आपण क्लिक करत असतो किंवा पॉईंट दाखवत असतो आपण. परंतु कीबोर्डने आपण काय करत असतो, इनपुट देत असतो किंवा एखादा कॉर्डिनेट किंवा एखादं पोझिशन किंवा डायल करतो आहे किंवा रेंज देतो आहे किंवा एखादा सीन कट करतो आहे किंवा काढतो आहे आपण. दॅट इज कॉल्ड द पोझिशन डिव्हाइसेस. इट इज अ 2 बेसिक थिंग्स. नेक्स्ट, इनपुट डिव्हाइसेस क्लासिफिकेशन्स. इनपुट डिव्हाइसेसचे क्लासिफिकेशन पडतात 2 टाईपमध्ये, एक लॉजिकली इंटरॅक्शन आणि फिजिकली इंटरॅक्शनमध्ये. मग लॉजिकली इंटरॅक्शन कोणते डिव्हाइसेस असतात आणि फिजिकली इंटरॅक्शन कोणते डिव्हाइसेस असतात आपण आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये, कारण ह्या पार्टमध्ये एवढ्याच 2 गोष्टी आहेत, लॉजिकल इंटरॅक्शन कोणते आणि फिजिकल इंटरॅक्शन कोणते. तसंच आउटपुट डिव्हाइसेसमध्ये गेल्यानंतर पण आपल्याला लॉजिकली आउटपुट डिव्हाइसेस कोणते असतात आणि फिजिकल आउटपुट डिव्हाइसेस कोणते असतात. इट इज अ सेम ॲज. बट आज आपण इनपुट डिव्हाइसेस किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण फक्त इनपुट डिव्हाइसेसमधील लॉजिकल इंटरॅक्शन काय असतात
ते पाहणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण फिजिकल इंटरॅक्शन पाहणार आहोत. मग फिजिकल इंटरॅक्शन कोणते असतील? कीबोर्ड्स असेल, माऊस असेल, तुमचा ट्रॅक बॉल असेल, तुमचं जॉयस्टिक असेल, डेटा ग्लो असेल, अशा बरेच गोष्टी फिजिकली आपण त्यांचा यूज करतो असतो. बट लॉजिकली आपण कशा प्रकारचं इंटरॅक्शन करणार आहोत किंवा कशा प्रकारचं लॉजिकली तिथं डेव्हलप केलं आहे इंटरनली प्रोसेसमध्ये, तर त्याच्यामध्ये बरेच 5 ते 6 पॉईंट आहेत. लोकेटर डिव्हायसेस, व्हॅल्युटर डिव्हायसेस, पिक डिव्हायसेस, चॉईस डिव्हायसेस, स्ट्रिंग डिव्हायसेस, हे स्ट्रोक डिव्हायसेस. एक्झाममध्ये मल्टिपल चॉईसमध्ये आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पण बरेच गोष्टी पाहिल्यात. आता सेकंड थर्ड चॅप्टरमध्ये पण तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये इथं जर तुम्हाला 50 मार्काची क्वेश्चन येत असतील किंवा 40 मार्काचे क्वेश्चन येत असतील तर त्यातील 15 ते 20 मार्काचं तुमचं पहिला, दुसरा, तिसरा चॅप्टरवर डिपेंड्स आहे. कारण तिथं थेरटिकल पार्ट आणि तिथं विचारण्यासारखं जास्त असतं की बाबा असं नसेल तर हे असं का. तर लॉजिकली इंटरॅक्शन इन इनपुट डिव्हायसेस कोणते कोणते जर विचारलं गेलं तर तुम्हाला सांगता आलं हे 5 ते 6 आहेत. लोकेटर आहे, व्हॅल्युटर आहे, पिक डिव्हायसेस आहे, चॉईस डिव्हायसेस आहे, स्ट्रिंग डिव्हायसेस आहे, स्ट्रोक डिव्हायसेस आहे. जर दुसऱ्या वेळेस एखादा क्वेश्चन विचारला तुम्हाला फिजिकली इंटरॅक्शन कोणते असतात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग कोणते तर आपलं फिजिकल इंटरॅक्शन इन अ इनपुट डिव्हायसेस, कीबोर्ड्स, माऊस, जॉयस्टिक, लाईट पेन, डेटा ग्लो, असे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला काय आहेत हे डिव्हायसेस आहेत फिजिकली. तर आज आपण 1 बाय 1 पाहू शॉर्ट केसेसमध्ये किंवा लॉजिकल इंटरॅक्शन करत असताना किंवा ज्यावेळेस मी एखादी प्रोग्रॅमिंगबल किंवा नाही का लॉजिकली एखादा पार्ट जर यूज करत असेल तर तिथं कोणत्या प्रकारचं डिव्हायसेस यूज असेल. म्हणजे डिव्हायसेस म्हणतो आहे. फॉर एक्झाम्पल मी जर एखादा भाग उचलत असेल आणि तो दुसरीकडे नेत असेल तर तिथं कोणत्या प्रकारचं डिव्हायसेस यूज केला असेल इन अ प्रोग्रॅमिंगबल आणि किंवा ओपन जेलचा यूज करून. तर लोकेटर डिव्हायसेस म्हणजे काय? इट इज अ लोकेशन, पॉइंटिंग किंवा पोझिशनमध्ये तुम्ही लोकेटर डिव्हायसेस दाखवू शकता दोन्ही पण टाईपमध्ये. कारण लोकेटर डिव्हायसेस माऊसनी तुम्ही काय करताय, क्लिक करताय, पॉईंट करताय किंवा लोकेशन दाखवायचं काम करताय, दॅट इज अ लोकेटर डिव्हायसेस. मग त्याच्यामध्ये तुमचा माऊस येईल, तुमचा जॉयस्टिक येईल, तुमचा लाईट पेन येईल. त्यानंतर कीबोर्डचं जर आपण यूज करत असेल, लोकेशन आपण फाईंड करत असेल, नवीन क्रिएट करत असेल, दॅट इज अ लोकेशन, दॅट इज अ लोकेटर डिव्हायसेस. मग कीबोर्ड थ्रूसुद्धा तुम्ही काय करू शकता, एखादा ऑब्जेक्ट डेव्हलप करताय किंवा क्रिएट करताय किंवा एखादं पॅरामीटर देत आहे किंवा त्याचं क्लासिफिकेशन करताय किंवा त्याचं रेंज देत आहे, तर अशा वेळेस तुम्ही त्या कीबोर्डचा सुद्धा आपण काय करत असतो, यूज करतो असतो. लक्षात, इट इज अ लोकेटर डिव्हायसेस की पॉइंटिंगचा पण मी यूज करतो आणि पोझिशनचा पण यूज करतो. दॅट इज कॉल्ड लोकेटर डिव्हायसेस. देन नेक्स्ट व्हॅल्युटर डिव्हायसेस. आता कम्युनिकेशन करत असताना किंवा पी सी आणि आपलं कम्युनिकेशन होत असताना व्हॅल्युटर म्हणजे काय, रेंज. तुम्ही काय करता, रेंज देता कीबोर्डवर. बघा काय कीज आहेत 1 2 3 4 5 6 8 9 10, आपण त्या डायल करतो आहोत. पण काय करत असतो, डायल करतो किंवा ते डिजिट असतात, त्याला आपण त्याचं काय करतो, यूज करतो असतो. इट इज अ व्हॅल्युटर की डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, क्लासिफिकेशन करत असताना किंवा स्पेसिफिकेशन करत असताना तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू डिजिटली राईट करू शकता, टाईप करू शकता. दॅट इज कॉल्ड, त्या गोष्टीला व्हॅल्युटर डिव्हायसेस म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला काय करत असता, रेंज देत असता. व्हॅल्युटर डिव्हायसेसमध्ये काय करतो आपण, रेंज किंवा 1 ते 2 किंवा 4 ते 5 किंवा 7 8 9 किंवा हे दाबणं किंवा डायल करणं हे सुद्धा एक रेंजचा भाग आहे किंवा त्याला काय म्हटलं जातं, व्हॅल्युटर डिव्हायसेस म्हटलं जातं. अशा म्हणजे तुम्ही जर कीबोर्ड तुमचा यूज करता तुम्ही बऱ्यापैकी. देन पिक डिव्हायसेस. पिक डिव्हायसेसमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, एखादा भाग उचलायचा असेल किंवा एखादा सीन किंवा एखादा भाग काय करतो आपण, उचलतो नेऊन टाकतो किंवा नाही का एखादं स्क्रीन तयार केली आपण त्याला कट करतो आणि बाजून नेऊन टाकतो. म्हणजे कट करणं, कॉपी करणं किंवा नाही का ज्यावेळेस आपण अशा गोष्टी करतो, पिक म्हणजे उचलून टाकणे किंवा उचलून ठेवणे त्या डिव्हायसेसला, किंवा एखादा सीन आपण कट करतो आणि कॉपी करतो दुसरीकडे सेव्ह करतो, दॅट इज कॉल्ड पिक डिव्हायसेस. मग इथं पण तुम्ही रेंजचाच यूज करता किंवा एखादा रेंज टाकले असेल किंवा तो कट करतो किंवा त्या रेंज थ्रू तुम्ही काय करत असता, तो भाग काढून दुसरीकडे ठेवत असतात. अशा डिव्हायसेसला पिक डिव्हायसेस म्हटलं जातं. इट इज अ लॉजिकली इंटरॅक्टिव्हली सांगितलं तुम्हाला. देन चॉईस डिव्हायसेस. मला मल्टिपल चॉईस पाहिजे किंवा मेनू चॉईस पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कर्सरने काय करतो, एखादी स्क्रीन खाली वर करतो, इट इज अ चॉईस. किंवा एखादं पेज डबल टेबल असेल तर खाली केलं जातं. म्हणजे मी त्या कर्सरचा यूज करून मी काय करेन, तो खाली घेऊन जाईन किंवा वर घेऊन जाईन
किंवा मला जो पाहिजे तो काय करेन सिलेक्ट करत आणि तो चॉईस डिव्हाइसेस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉईस. मग तुम्ही कीबोर्डचा यूज करू शकता, माऊसचा पण यूज करू शकता. कशामध्ये चॉईस डिव्हाइसेसमध्ये. देन नेक्स्ट स्ट्रिंग डिव्हाइसेस. स्ट्रिंग डिव्हाइसेसमध्ये आपण एखादं टेक्स्ट इनपुट देतो टाईप करून किंवा जे टेक्स्ट घेतलं जातं किंवा कंट्रोल फाइंड करताना आपण एखादा टेक्स्ट देत असतं तर इट्स अ स्ट्रिंग डिव्हाइसेस. त्याला काय म्हटलं जातं स्ट्रिंग डिव्हाइसेस. तिथेही तुम्ही कीबोर्डचा यूज करू शकता. देन एस्ट्रोक डिव्हाइसेस म्हणजे नवीन एखादा कॉर्डिनेट पोझिशन देऊन एखादं नवीन डेव्हलप करणं म्हणजे एस्ट्रोक आणि लोकेटेड डिव्हाइस इट इज अ लोकेशन पार्ट. ते लोकेशन दाखवायचं काम किंवा पोझिशन दाखवायचं काम. कारण लोकेटर डिव्हाइसेस हा पॉइंटिंग पण करतो आणि पोझिशन पण करतो. बट एस्ट्रोक डिव्हाइसेस इज अ कोऑर्डिनेट डिव्हाइसेस किंवा डेव्हलप करतो किंवा क्रिएट करतो किंवा नवीन पॉईंट्स देण्याचं काम कोण करतो हा एस्ट्रोक डिव्हाइसेस देण्याचं काम करतो. इट इज अ इंटरॅक्शन डिव्हाइसेस किंवा इनपुट डिव्हाइसेसमधील लॉजिकली इंटरॅक्शन आपण आता पाहिलं म्हणजे लोकेटर, व्हॅल्युटर, पिक डिव्हाइसेस, चॉईस डिव्हाइसेस, स्ट्रिंग डिव्हाइसेस आणि एस्ट्रोक. फर्स्ट की इनपुट डिव्हाइसेस काय असतो आपण ते समजून घेऊ की इनपुट काय आहे की मला मशीनशी इंटरॅक्ट करायचं असेल तर वी आर युझिंग अ इनपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइसेस कोणते असतील लॉजिकली आणि फिजिकली असतात. पण आजच्या पार्टमध्ये आपण लॉजिकली डिव्हाइसेस कोणते असतात की बाबा लोकेशन किंवा पिक डिव्हाइसेस किंवा व्हॅल्युटर किंवा चॉईस डिव्हाइसेस किंवा स्ट्रिंग डिव्हाइसेस किंवा एस्ट्रोक असे लॉजिकली इनपुट डिव्हाइसेस आपण असतात. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फिजिकल डिव्हाइसेसचं म्हणजे काय असतात. आता फॉर एक्झाम्पल कीबोर्ड असेल मग मी फक्त इन्फॉर्मेशन सांगणार आहे कारण त्यानंतर कीबोर्ड्स त्याचे न्यूमेरिक की काय असतात, किती असतात, काय असतात, जसं जसं कीबोर्ड डेव्हलप होत गेला आहे हे तुम्हाला त्याचा स्टडी करायचं आहे. मी फक्त आता सेकंड लेक्चरमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला बघतो कोणते कोणते फिजिकल इंटरॅक्शन असतात आणि त्याचा कोणता स्टडी करायचा हे तुम्हाला मी सांगणार. ओके. थँक्यू.